अरे बाई हो, चला ना जेवायला, चला ना. जेवत नाही काय? हो येतो ना, लग्न लावून देतो आणि येतो मग. करा म्हटलं जेवण, आता लय जण गेले जेवाले. शांताबाई गेल्या काय? काकाजी लक्ष देता म्हटलं जरासं पाहुणेकडे. नाही तर मग अर्धे पाहुणे जेवण नाही जेवण मग म्हणन बा जेवण नाही झाले, कोणी काही म्हणन कोणी काही म्हणन. कोणाला काही कमी नाही पडलं पाहिजे. तुमच्या इकडे आहे ते आता सगळं. तू काही टेन्शन घेतो का सुन्या? तू आपलं काय म्हणते तर लग्नात खुश राही ना. अरे बा, लय जण आहे तिकडे लक्ष देणारे. तुम्ही नवरीत लक्ष द्या. एकसारखे मकांपासून तिलेच पाहून राहिले. चांगली दिसून राहिली का आज मीरा? तू काय पाहून हसून राहिली होती एकसारखी नाही रे? हा, चांगली दिसून राहिली ना. पाहू द्या ना बा, आजचा दिवस असताय पाहासाठी. हा, आज चांगली दिसून राहिली मीरा. खरंच सुंदर दिसून राहिली मीरा तू. काय ले, रोज नाही पाहान काय आता? आजच पाहून घेता काय? नाही तसं तर पहिनंच, पण आज थोडं स्पेशल आहे ना. आत्या, हे माई आत्या होय. नमस्कार आत्या. हो हो, नमस्कार नमस्कार. ओळख पाळख ठेव जा बा. तुमच्या घरी आलो म्हणजे नाही तर बोलून जाणार मला. नाही नाही आत्या, मीराची आत्या माही आत्या. कशी काय मी ओळख भुलून जाईन? हो हो, ठीक आहे, चालतो. हा, हो, जेवण करून जा आत्या. हो हो, करतो ना जेवण. शुभांगी, बाकीच्याने लावलं का हो लग्न सगळेनं? हा, सगळेनं लावलं, सगळे लावून गेले लग्न जेवण करायसाठी. आरू, चाल ना जेवासाठी, चाल ना. तुम्ही माई कुठे गेली? गेली वाटते पहिले जेवाले. नाही, पोरीले दिलं टाकून. चाल बाई जेवाले. आत्या, मी इथंच थांबतो मीराताई जवळ. मी इथंच थांबतो. फोटो काढतो मी मीराताई सोबत. काढ बापा फोटो, आता फोटो काढणारेच आहे सर. काय म्हणते मीरा? मस्त भेटला ना वरदेव तुले. चांगला आहे का आजी ना वरदेव? मला तर आवडलाच नाही. बिना आवडल्याचीच बसली काय तिथं तू जाऊन? मला म्हणते मी जाऊन बसली असती. काय वा आजी, आता बसायची इच्छा आहे का तुझी? पहिले बसली होती ना आप्पा सोबत. हे पाटीलाची वेळ आमच्या गावातली, म्हणजे आम्ही आजीच म्हणतो. चांगली आहे आजी, तर ओळख ठेवतो माझ्या आजीची. हो बाबा, नाही तर येईल आठवण ठेवा, मला भुलून जाल. नाही नाही आधी तुम्हाला आठवण ठेवण ना. तुम्हाला ठेवण आठवण. हो येतो बापा मग. काय म्हणते बाई मीरा? मस्त. हाव काका मस्त. तुम्ही बी उरकून घ्या काका आता. आता काही जास्त दिवस वाट नका पाहू. आमची नवरी बाई वाटच पाहून राहिली, लवकर लवकर कधी होते म्हणून. मी तर तयारच आहे. ते तर तयार पाहिजे ना. मी तर तिला आता म्हणतो चाल म्हणून. चाल हो, चालतं काय शुभांगी? हो येईन ना, अशी नाही येत. हा, लग्न करून येईन मीरासारखं. पाय हो बाई मीरा. हाय, मी म्हणतो तिला कसं सुद्धा करू, ते म्हणते चांगलं करू. हे पहा बा, आता तुम्ही दोघं जण तुम्हाला कसं करायचंय काय करायचं आहे तर मी काय सांगू तुम्हाला आता. हे माय काका होय. नमस्कार जावई बा. नमस्कार नमस्कार काका. हो हो, येतो येतो. हा, माया भिंडावर देव मध्ये काका म्हणून राहिला. हा, माया बरोबरीच असतं दिसते बटा. ह्या पहिलं लहान नाही मायापेक्षा. मीरासाठी वयस्कर पोरका पाहिलं का बटा? जाऊ दे, स्वभाव चांगला असला म्हणजे बस आहे. काय करायला लागते, जरासं वय कमी ना जास्त चालूच राहते. काय म्हणते हो मीरा? खुश आनंदी आहे का? मस्त. हाव काकू, आनंदी, मस्त आनंद आहे. हे गावातले काका काकू आहे, गंगा काकू आणि गंगाराम काका. नमस्कार काका काकू. हो, ओळख परिचय ठेव जा बाबा, नाही तर मग भुलून जाण कोणती काकू न कोणता काका. नाही नाही, ओळख ठेवा ना. ये जा ना आमच्या घरी स्पेशल. हो हो, येऊ नक्की येऊ. गोपाल दादा दिसले नाही आतापर्यंत तुम्ही न वहिनी? बाई गाडीनं आलो ना जरासं, तर उशीरच झाला. हे शांता काकू आहे ना, शांता काकूची सून आणि पोरग गोपाल दादा आणि माधुरी वहिनी. नमस्कार दादा. नमस्कार वहिनी. हो हो, नमस्कार नमस्कार. या घरी मग. हो दादा, येऊ येऊ. येईल ओळखतो ना मीरा. माझी बहीण आहे, अंजाबाई होय, बापू आणि ताई. हो, नमस्कार ताई. नमस्कार बापू. अशी बसल्या बसल्या काय नमस्कार करतं? चांगलं उठून उभं व्हावं लागते आणि वाकून नमस्कार करायला लागते. एवढं नाही समजत का तुले? आई वडिलाच्या जागेवर आहे म्हटलं आम्ही. नाही नाही बाई, चालन चालन, काही फरक नाही पडत. बाई घरी येतो, घरी आल्यावर मग तू तुला वाकून नमस्कार करून. हो, आतापासून सांग तिले. चला झालं. बापरे, कडकच आहे ताईचा स्वभाव तर. चांगलाच कडक आहे. आता अजून काय पाहिलं त्या? झाले का आता सगळे? बापरे मीरा ताई, लयच वेळ लावला तयारी करायला तर. मग मामी तयारी तर पहा तुमच्या सुनीची. हा, एवढी तयारी करायला तिनं 3 घंटे लावले. तुम्हाला नाही लागले असं एवढे? हे रुपाली ताई होय, लक्ष ठेव जा, आठवण ठेव जा. तेच काय सांगतो, माहिती सूनच आहे ते. सून अंबाचा. आता कोणत्या नाताने बोलाव मामा, तेच नाही समजून राहिलं. तुम्हाला मामा म्हणाव का जवळ म्हणाव? इले आता म्हणजे बहीण म्हणाव का मामी म्हणाव? काही समजून नाही राहिलं. नाही रे बा, मी तर मामा मामीच म्हणणार आहे. लागन तर मामी माझ्यापेक्षा 2 वर्षांना लहान आहे. इकडे आलो तुमच्या गावात तर ताईनं भाऊजी म्हणायचं. आमच्या गावात आले तर मामा मामी म्हणायचं. झालं क्लिअर. हो, हे जमते. ते ताई थोडी आहे माझी, लहान आहे माझ्यापेक्षा. हो, मीरा म्हणायचं ना मग. जेवण झालं? रुपेश आटोपलं रे तिकडचं सगळं? आटोपलं मामा, जेवण होतं चालू आहे सगळ्याचे. आता नवरदेव नवरीचं जेवण राहिलं स्पेशल. हो, महाबिन तर कधीची भूक लागून गेली आता. नवरदेव नवरीला भूक नसते लागत मामा? नाही बा, आम्हाला तर लागली आहे, दोघांना भूक लागली आहे. बरे आहे खादोडे नवरदेव नवरी. आई बाबा, कुठे गेले होते एवढ्या वेळेचे तुम्ही? मी तुमचीच वाट पाहून राहिली कधीची. सगळे येऊन राहिले पण तुम्ही नाही येऊन राहिले. अरे बेटा, तिकडेच होतो ना आम्ही सगळं. लोकांले जेवणाचे इकडे इकडे तिकडे लक्ष देण्यात तिकडेच होतो बेटा. जावई बा, पाहिजा, सांभाळ जा आमची पोरगी. एकुलती एक पोरगी तुमच्या हाती तुमच्या हवाले करून राहिलो. सांभाळ जा म्हटलं. तर हाताच्या फोडाप्रमाणे जपली आतापर्यंत. आता तुम्ही जपा. मामाजी तुम्ही टेन्शन नका घेऊ कोणत्याच गोष्टीचं. मीराले माझ्या घरी तिळभरही दुःख नाही होणार म्हटलं. कोणत्याच गोष्टीचं नाही होणार. हो बा,
सांभाळ जा आता, आमची लेक झाली तुमची आता. हा तिला जास्त कामाची सवय नाही आहे बा. नाही तर मग तुम्ही म्हणाल तुला हे नाही येत हे नाही येत, तिची माय नका काढू. मामीजी, मी तसा माणूस नाहीच आहे. मला लहानपणापासून आई नाही बाबा नाही. हा, आता तुम्ही मला आई बाबाच्या रूपात भेटले, मी कायले तिचे आई बाबा काढू? मी पहा, तुम्ही तुम्ही मीराला विचार जा नंतर, का मीरा तू सुखी आहे का दुखी आहे, काय टेन्शन आहे तुला, काय नाही आहे, ते तुम्हाला कधीच नाही सांगणार. आई बाबा, मी फोन करत जाईन ना तुम्हाला. हो बेटा, फोन लावत जा मग. चला मीराची आई. बाबा रडता काय बाबा तुम्ही? मामाची रडू नका तुम्ही, स्वतःला सांभाळा. माझ्या घरी काहीच तिला दुःख नाही होणार ना. मीराच्या बाबाले लय दुःख होऊन राहिलं. आतापर्यंत नाही वाटलं त्याला एवढं, आणि आज त्याला लय जाणवलं. काय म्हणते मीरा, खुश मस्त? पाहिजा जवळ बा, सांभाळ जा आमच्या लेकीले. हा मामाजी, सांभाळतो सांभाळतो. काका काकू नाही आल्या? येते बेटा येते, मी येऊन गेलो इकडे, ते येतो म्हणे मागून. बरं काका ठीक आहे. आरू एकाच ताटात जेवू आपण. लय मोठं आणलं मी सगळं वाढून. अरे काय लय अलग अलग घ्या ना, मी अजून लागलो तर आणून देतो तुम्हाला. घेतो ना, भाऊजी होते ना आमच्या दोघीच्या याच्यात. हा मावशी ठीक आहे, याच्यातच जेवू आपण. मैया तिकडे जेवून राहिली बाय, ते बाय तिकडे एकटीच बसून जेवून राहिली वाटते गावातल्या बाईसोबत. जाऊ दे ती आईले तिकडे, आपण इथंच बसून जेवू. बरं चला, करा लवकर लवकर, बिदाईचा टाइम झालाय. ते करा लागते, बिदा करा लागते ना पोरीले. भाऊजी मी सोबत जाणार आहे मीराच्या. हो हो हो, जा ना जा ना. बाबा रडू नका बाबा तुम्ही आता. नाही नाही बेटा, रडत नाही मी. माय शांताबाई कुठं राहिली गड्या? शांताबाई येतो म्हणे ना, काय माहित कुकडे गेली तर. गोपाल तू आई रे? काकू, माझ्या ऐकून पायनच नाही होत, असं कोणी लढते कोणी, म्हणून ते असं कुठं बसली. अरे वा रे वा, बरीच आहे शांताबाई तर. मामा गाड्या काढून घेतो म्हटलं, आता पाहुणे करून देतो रवाना घराकडे. आता काय करता ठेवून, झालं ना आता बिदाईचा टाइम झाला, सारं झालं. आता मोजके मोजके घरचे राहीन, बाकीचे सगळे पाठवून देतो. मग काय करतात आता, काय ठेवतो, पाहुणे पाठवून दे. पाठवून दे, झालं ना आता सगळं निपटलं ना कार्यक्रम, पाठवून दे घराकडे. माय भिन बरं झालं मी गाडी काढून दिली. काय करतो इथं गाडी ठेवून? हा थोडी तिकडे काय म्हणते त्याची मजुरी वाढून फालतू दिले, पुरे गावातले लोक पाठवून गावाले. जा तिकडे सुधाकर भाऊ त्याच्या याच्यात आहे आता सध्या, त्याची पोरगी चालली तर आता काय बोल नाही बरोबर नाही वाटत त्याच्यासोबत. आपणच करून घेतलं ती पुरते आपल्या मनानं. बाबा काका येतो मी आता. रडू नका हो चित्राबाई, कायले रडता आता? एक दिवस जास लागते माय पोरीले. आई आई पाहिजे, येतो आई मी. बाबाच्या तब्येतीची आणि तुझ्या तब्येतीची काळजी घे जाई. हो हो घ्यास लागते बाई, आता आम्हाला आमचं तर पाच लागत नाही. काका पाहिजे माय बाबाला सांभाळ जा. हो बेटा हो, सांभाळतो मला, सांभाळतो. जवळ सांभाळतो आमच्या पोरीले. हा, आमची लाडाची पोरगी आहे बाबा, नाही तर मग म्हणाल हा आता लय काही घटना असं ऐकायला येते, पण तुम्ही पाहिजे बाबा बरोबर. मामाजी, असा माणूस वाटतो काय मी तुम्हाला? माझ्यावर भरोसा नाही का तुम्हाला? भरोसा ठेवून तर काय, तुमची पोरगी खुशच राहील माझ्या घरी, लय आनंदात ठेवून मी तिले. चांगला आहे भाऊ, पोरगा चांगला आहे, लय चांगला आहे म्हटलं. माझी पोरगी सांगतच राहते. अरे सुधाकर भाऊ, बोल ना, काय म्हणतो? अरे म्हटलं एक गाडी पाठवून दिली, म्हटलं गावातले सगळे लोक पाठवून दिले त्याच्यात. आता जे राहिले सुले आहे तुम्ही तर 10-12 जण राहिले. आता 10-12 कायचे 7-8 जण अजून. मला वाटते ती पोरगी तर चालली वाटते, पोरगी आणि पोरीच्या आत्या तर ते तर चाललेच वाटते तिकडे दोघे तिघी जणी. नाही, बरं केलं पाठवून दिली तर, काय करतो लोक घई करते ना, सगळे लाप आपले काम आहे. मग आधीच करून राहिले होते घई, जेवण खावणं झाले आणि पैतोच म्हणे. म्हटलं अरे बा असे कसे आता गाडी खाली जाईन ना म्हटलं, म्हणून मग बरं झालं रवाना करून दिले. तर आता आपण घरचे घरचेच राहिलो, बस आता एका गाडीत बस नाही निघ ना आपल्याला. चांगला आहे पोरगा, नाही लग्न गिग्न मस्त केलं, जेवाचंही मस्त दिलं जेवण. हो हो, चांगला आहे चांगला आहे. हे शांताबाईची पोरगी नाही काय, शांताबाईच्या पोरीचे मामसासरे होय हे पोरग नवरदेव. तर चांगले आहे, नात्यातलेच आहे, तसे जवळपासचेच आहे. स्वभावानं चांगला आहे पोरग. आई वडील नाही कोणीच नाही आहे, बहीण जवळच आहे, त्यानं सांभाळ केला. मस्त आहे मस्त आहे, सुखी पडली मग महादेव भाऊची पोरगी, नाही मस्त पडली काही असो. हो, पोरगी कोणाची असो बा, सुखी पडली पाहिजे, तर माणसाच्या मनाला बरं वाटतं जरासं. चालायचं. मीरा मीरा बाई, आवाज देते जवळ. हो बाबा येते बाबा मी. हो बेटा ये. चला ना. मामाजी, तुम्ही निष्काळजी राहा, काळजी नका करू, मी बरोबर सांभाळतो तुमच्या पोरीले. असं वाटून नका घेऊ का दुसऱ्याच्या घरी आहे म्हणून. नाही नाही जवळ, ठीक आहे ना, ठीक आहे. आई पाहिजे, आई सांभाळजो, येतो मी. हो बाई, चांगली राहायचो माहिती तिथं, चांगली राहायचो. हा सगळं करजो. हा बोलाचं काम नको येऊ देजो, बोलण्याने भेटले पाहिजे. सगळं सांभाळून घेजो. आता तिथे तुझी आई नाही राहीन, बाबा नाही राहीन, तुला स्वतः सांभाळायला लागेल तिथं सगळं. हा आई करतो मी आता. जाय, लढू नको आता. बस आता पोरगी गेली का आम्ही निघतो मग सगळेजण. आता आता आपलंच कोणतं काम आहे इथं? अरे दादा, मी काय म्हणतो, पोरीला आणायला जाण तर गाडी लागन ना, तर सांगतो म्हटलं गाडी गिडी लागन तर. पोरीले आणा गिनाले जाण तर लागनच तुम्हाला गाडी. हो हो, लागन ना, गाडी तर लागतेच आपल्याला, सांगतोच ना मग. हो हो ठीक आहे ठीक आहे. थांबतो मग मी गाडीजवळ. या मग तुम्ही, तुमचं झालं म्हणजे निपटलं सगळं म्हणजे. हो, निपटलंच आहे आता. आता पोरीला रवानगी करून देतो, गाडीत बसून देतो, मग झालं निघायचं मग. बरं बरं दादा, ठीक आहे ठीक आहे, या तुम्ही. मी वाटच पाहतो, बाहेर उभाच आहे. हो, चल चल. तुमची घरवाली गेली त्या गाडीत बसून? हा हा हो, मॅच म्हटलं तिला चालली जाय म्हटलं, पोरीला पाठवून दिलं आणि तिला पाठवून दिलं. हो बरोबर आहे. ते पोरगीला लढून राहिली होती ना, नवरी सोबतच जातो म्हणे.
आता तिची आहे शाळा, तिला कुठं पाठवणं पुरते लहान लेकराले, म्हणून मग तिला दिलं पाठवून मग तिच्या आईसोबत. हा तर लेकरायला राहते हो जा याची कुठं. हे मोठ्या माणसाच्या याच्यात काय लहान लेकराचं काम असते. ठीक आहे दादा, मग आठवा तुम्ही, निघतो मी. हो हो हो, ठीक आहे ठीक आहे, येतो आम्ही. मीरा, चल ना, आवाज देऊन राहिले ना. मामा चला ना, निघत नाही का आता? संध्याकाळून राहिली ना, लय वेळ झाला ना आता. हो, ते मामीला आवाज दे ना. मामी चला ना आता. काय आता एवढं वर्ष राहिलं ना भाऊ इथं, आता आमच्या घरी राहा आता. हो येतो येतो आई पाहिजे मग येतो मी. हो बाई ये पाहिजो हा, सांभाळजो बरोबर. हा बाई ठीक आहे. मीरा, मी काय म्हणतो, तुझी ननद पाहिजो बाबा, जराशी जास्त चॅप्टर दिसते मले. हा बरोबर पाहिजो, तिच्यापासून जराशी बचावून, नाही तर तुला बोलतच राहीन. हा बाई सांभाळतोय मी. चल ठीक आहे बापा, जाय मग, जवळ वाट पाहून राहिले तिकडे. नमस्कार जवळ, मग या. हो हो या. उद्या येता ना तुम्ही घ्यायला मग? हो, 2-4 जण येईन उद्या, जास्त काही येणार नाही. तर लवकरात लवकर पाठवजा पोरीला तिकडून. हो लवकरच आटोपतो आम्ही सत्यनारायणचा कार्यक्रम तेवढा झाला का मग घेऊन जा तुम्ही पोरगी. हो हो ठीक आहे ठीक आहे. बेटा मीरा, चल मग, वाट पाहून राहिले ना जवळ. आई तुला सोडून जायला मनच नाही करून राहिलं. बाई आता मन करू का नाही करू माय, पण पोरीला जाच लागते एक दिवस. आज नाही गेली तरी उद्या जाच लागते, आणि उद्या तुला घ्यायला येतो ना आम्ही. हा बाई लवकर लवकर पाठवतो. हो लवकर येते. काका येतो मी. काकू गेली काय? आरू नाही दिसून राहिली. बाई आरू माहित आहे काय, ते भल्ली लढून राहिली होती त्यासोबत यासाठी. काका मग पाठवून काऊन नाही दिलं तिले? नाही तुला माहित आहे ना मग, ते कुठं गेली ना वाड्या ठिकाणी म्हणजे बिमार पडते तर, हा हा म्हणून त्या काकूले पाठवून दिलं त्या गाडीत, आणि काकूसोबत तिला पाठवून दिलं. ठीक आहे काका. काका येतो काका मी. हो बेटा, हो हो ये. मामीजी मनाने कांदा विदाईचं गाणं, तुम्हाला तर चांगले चांगले गाणे येते मस्त. गाणं म्हणू, पण आता तिकडे आहे ना गाणं म्हणणारे, ते काय म्हणते, काय लावलं तर तिथून गाणं चालू होते ना आता. चला तर आपण ऐकणार आहे आता विदाई गाणं स्पेशल मीरासाठी. 2 दिवसाची होती मी माहेरला, 2 दिवसाची होती मी माहेरला, जाते जाते गाई मी सासरला, जाते जाते गाई मी सासरला, रडू नका हो बाबा रड येते मला, रडू नका हो बाबा रड येते मला, जाते जाते गाई मी सासरला, जाते जाते गाई मी सासरला. दादा चलत नाही, गाडी काढतो ना आता. अरे बा याचं सरून असतं नाही राहिलं रे बा. 9 महिने 9 दिवस वाढविले, किती कष्ट माझ्यासाठी सोसियले. वहिनी चला ना. हो चला. चालतं मग मामाजी, येतो काय, या मग उद्या. हो हो चला चला. चल मीरा, बस या साईडनं तू बस, त्या साईडनं मी बसतो. हो चला. बाय बाय, बरोबर जायचं बेटा मीरा. हो काका ठीक आहे येतो मग. शुभांगी बसली का व गाडीत? हा बाई बसली शुभांगी ताई. मा काय बसली. ठीक आहे मग, आम्ही जातो आता, आम्ही निघतो. गेली बाबा पोरगी. चला आता आपणही. आता का थांबता इथं इथं थांबून काय करायचं आहे आता? चला आपणही. हो हो चला चला, आपणही चला. थकलं बापा माणूस. काय होय, लग्न कोणाचं काय कोणाचं, आणि थकते कोण. तू आता जाय साडी बदलून घे, एवढं मोठं वजन काही ठेवू नको अंगावर. हा फालतूच काय म्हणते, भारी भारी लागते ती. अव आई साडी बदलतो म्हणजे बदलाच लागते मले. हे आता मी म्हणो तरी मी हलकीच घातली म्हणा. माझी सासू मला दुसरी घाल म्हणे, तिनं दिलेली भारी भारी. आणि माझ्या सासूचा तोरा पाहिला इथं लग्नात. पाहिला बापा, नमस्कार केला तर तुझ्या सासून नमस्कार नाही केला दडाचा. हा बोलली तर नाही, हुकून केलं ना बस. हा चालली गेली इवई तरी बोलली बिचारे. आई असं चालू राहते आमच्या घरी. मामाजी किती बोलते, लय बोलते मामाजी, पण काय करावं आता. ऐकत नाही काही, ऐकत नाही. वाया गेलेलं काम आहे आमच्या घरचं. आता तुला मग सांगतोच ना मी अजून काय काय झालं तर माझ्या घरी. आता मी जातच नाही ना महिना 2 महिने. काऊन तरास काय जवळ त्रास देते का तुले, काही बोलते गेलते काय? नाही बाई हे तर काहीच त्रास नाही देत मले. हे नाही देत, मामाजी नाही देत, पण सासू बरं मला बाकी गोष्टीसाठी त्रास नाही देत. ते कधी फालतू गोष्टीसाठी त्रास देते मले. म्हणजे ते कोण त्रास देते तुले? तिचं म्हणणं असं आहे का बा म्या राहू नाही, मी इथं राहिली नाही पाहिजे, माझ्या इथं चालली गेली पाहिजे, मला काही होऊन गेलं पाहिजे, हा लेकराचं नुकसान झालं पाहिजे, अशी चाहते आहे ते. असं म्हणणं आहे तिचं. नाही मग तू इथं राहशील महिना 2 महिने तर तिला काय आनंदच होईना त्या गोष्टीचा. ते तर म्हणून बरी गेली म्हणून. हा माझ्या हिशोबानं तुला सांगतो रुपाली, माणसानं तसं सुखात कमी 4 महिने राहाव, पण असं जर काही झालं ना खरात तर बिलकुल नाही राहाव, बिलकुल आपल्याच घरी राहाव. आणि जो माणूस असा करते ना त्याच्याच छातीवर बसून अजून मजा घ्यावं म्हटलं. ह्या माणसाची दुखेपर्यंत हे करावं म्हटलं. तुला सांगतो मी. हा माहेरात राहून काय करतं, माहेरात राहशील तिला अजून पैसा सापडन, मग सगळ्याच्या नजरेत कोण गलत होईल, तूच गलत होशील. त्याच्यापेक्षा तिथंच राहून हे करायला लागते जे करायचं आहे ते. आई म्हणजे तुझं म्हणणं काय आहे का ते काही जरी करत असेल तरी तिथंच राही तू, त्या घरी येऊन राहू नाही शकत काय मी आता लग्न झालं तर? अव राहू शकतं, राहिले कोण म्हणते तुले, तुझेच घर आहे, त्या बापाचं घर आहे, हक्काचं घर आहे तुया. पहिल्यासारखा जमाना थोडी आहे बाई आता का नाही तिथंच राह, तिथंच मर, तिथंच आठ असं नाही म्हणत आम्ही.
पण माझं म्हणणं काय आहे, त्या नवऱ्याचा त्रास नाही ना, बस झालं तर मग सासू अशी देऊन देऊन किती त्रास देणार आहे. आई तिनं माझ्या लेकराला नुकसान पोहोचाले, लय काही केलं म्हटलं, काहीच काही दुधात आणून दिलं मले, पण ते मामा लय चांगले आहे म्हटलं, का त्या मामा न माझं नुकसान नाही उदल आई. मोठ्या घरची पोरगी करतो म्हणते ते पोरासाठी, तिच्या मैत्रिणीची पोरगी, हा म्हणून हे सगळं नाटक चालू आहे तिचं. असं अशी म्हणते ते, नाही तिला थोडीशी शरम वाटते का आपण जर असं केलं तर नुकसान कोणाचं आहे, आपल्याच पोराचं आहे. हा पोराची इच्छा आहे का करायची, ते किती काही म्हणत असेल करतो, पण पोरानं तर म्हटलं पाहिजे, पोरानं तर केलं पाहिजे. काय करू आई, म्हणूनच ना म्हटलं येईल. मी म्हटलं आता थोडंसं 2-4 महिने होईपर्यंत मी काही येत नाही म्हटलं आईच्या घरून आता, नाही तर एखाद्या दिवशी तिनं मला आता पोटात दिलं, आता एखाद्या दिवशी कायच्यात लोटून द्यावाई, काही करून टाका. हा म्हणजे लेकराचंही नुकसान ना माझंही नुकसान. मग असं कर ना, असं कर, जवळचं म्हणणं आहे ना असं, मग असं कर, दोघाची काय ताटातूट करता तुम्ही. हा तुम्ही दोघंही जण अलग राहा, मस्त दोघं राहा, दोघाचं करा आणि दोघाचं खा. कायले बापा तसं करा तर अजून म्हणून त्या माईनच म्हटलं अलग होय, असं होय तसं होय, त्या माईचंच ऐकलं अशी म्हणून. माहित नव्हत का तिले, वाटतेच तिले, मग इथून गेली तर तिला असं वाटतंय का मॅच काही केलं. आता ही साडी घेतली मागच्या वेळेस, ब्लाऊज इथं शिवायला टाकले, आईनं घेतली म्हटलं तर सांगू नको म्हणे आईनं घेतलं म्हणून, त्या स्वतःच घेतल्या म्हणे तिथं साड्या. काय करा बापा या बाईचं आता, जाऊ दे बापा, चल जा कपडे गिपडे बदल, पाहू मग विचार करू, येऊ दे गोपालले. तो आला म्हणजे थोडंसं सगळेजण एका ठिकाणी बसले म्हणजे मग निर्णय बरा निघते. हा बाई ठीक आहे, मी येतो फ्रेश होऊन, दिवसभराची मी थकून गेली सगळी, तरी तुम्ही इकडे तिकडे फिरली नाही जास्त. लग्न लावलं अनुभव जेवण केलं, जेवण केल्याबरोबर आराम केला म्हटलं त्या खोलीत झोपून थोडा वेळ, आणि इकडे चालू मग आपण. काय करा बाबा पोरीचा आता, हा मोठा विचार आहे जीवाले. पोरी सोबत असं झालं, आपण एवढ्या यानं पोरगी देतो दुसऱ्याले, हा दुसऱ्यानं जर असं केलं तर किती मन दुखते माय बाबाचं. एवढी साजरी पोरगी सोन्यासारखी दिल्ली मॅ, जाऊ दे जाऊ तरी चांगला आहे बाबा, माझ्या जवळात नाही आहे कोट काही. तुम्ही कधी आला होता बाई लग्नाला? मग मी 2 दिवसा पहिले चाली बाई, हळद लावली गणी, त्याच्या अगोदरच्या दिवशी चाली मी, आली आणि थांबली मग 2 दिवस. पोरीचा फोन आला होता, आता येणं. मी म्हटलं चल बाई, माझ्या भावाची एकटीच पोरगी आहे, काही लय तर आहे नाही, चालली जातो म्हटलं. येऊन गेली मग 2 दिवसा पहिले. हे मग लग्नात आता तिकूनच आले आणि तिकूनच चालली गेली. तुमचे भाऊ दिसलेच नाही मला लग्नात तर. होते ना व, घरच्याच गाडीने आले होते ते. आले, लग्न गिग्न लावलं, जेवण केलं, फोटो काढला आम्ही सोबत न बस निघून गेले. असं हे मीराचे मामा आलो आम्ही सोबतच, पण हे काही एका जागेवर राहत नाही बाई, इकडे तिकडे फिरतच राहते नीरे. हो दिसले ना मला लग्नात मीराचे मामा, तुम्ही ना ते सोबतच होते. हो ना, आता पोरगी म्हणे मी येत नाही म्हणे आई, आता दोन्ही पोरीच आहे बाई मला, आता पोरीवर मोठं ध्यान ठेवा लागते, तर त्या म्हणे आई मी काही येत नाही म्हणे. एक फर्स्ट इयरले आहे आणि एक काय म्हणते तर 11वीले आहे, 2 पोरी आहे, आता त्या काही येत नाही म्हणे. ठीक आहे म्हटलं बाबा, नाही येत आता मग मीच जातो म्हटलं. हो माझ्या पोरगाई दिल्लीला गेलं, त्याच्यानं थोई नाही आला. आता यंदा लग्न करतो म्हणतो पोराचं, तर पोरी पाहा लागते, आम्हाला पाहा लागते बाई यंदा. काय करतो आता, पोरीचं काही लक्ष नाही आहे शिक्षणात, तर काय करावं म्हटलं. 2 वर्ष झाली एकाच वर्गात ते नापास होऊन राहिली फर्स्ट इयर मध्ये. बरं साऱ्या कामात आहे बरं, पण अभ्यासात तिचं मनच नाही लागून राहिलं. नाही म्हटलं जाऊ दे, इकडे तिकडे मन लावल्यापेक्षा पोरीचं लग्न करून टाकावं आता यंदा. मग माझ्या पोरगा आहे ना, मग ते ITI केलाय बा त्यानं, मेकॅनिकचं काम करते, तर चांगलं कमाई करते, असं नाही का आमच्या भरोशावर आहे म्हणून. तर आता तो कायचा कोर्स आहे म्हणते त्याचा मेकॅनिकचा, तर तो दिल्लीला गेला आहे त्याच्यासाठी, तर मस्त आता गॅरेज टाकणार आहे तो इथं, तर पहा जमत असन तर पाहिन बा मी हिच्या बाबाला विचारून काय म्हणते काय नाही. तर एक आहे की माय मनानं कसं हवं म्हणून मी भाऊ जर हो म्हटलं तर पाहून घेऊ पोरगी, काय हरकत आहे. नाही गड्या सध्या नाही करत लग्न, म्हणजे त्या पावसाळ्यात तरी नाही करत लग्न, उन्हाळ्यातच करत. हो तर दिवाळी झाल्यावर करू ना, दिवाळीच्या बाद तुळशीचे लग्न गिग्न झाल्यावर मग करू, टिक्के लावून ठेवून देऊ. हो तसं किती जमते, विचारपूस कर जा मग. हो करा. दादा वहिनी आले नाही बेटे अजून, लय उशीर झाला ना, पोरगी तर लय वेळची विदा झाली असन. बापा लय उशीर केला, वहिनी दादा याले तर लयच उशीर केला. आम्ही किती वेळचं पोचलो बापा पोचलो, बेसन पोळ्या करून नाही ठेवल्या दोघी जणीनं. हा म्हटलं आता तुम्ही यान म्हटलं बाकीचे, तर लागणच म्हटलं जेवायला, तर बेसन पोळ्या करून ठेवल्या. अरे बा तुमची भाषी झालीच नाही पाहिजे, इथून तिथपर्यंत जाय गाडीपर्यंत आणि वापस ये, तिथपर्यंत जाईन वापस ये, तर नवरदेव म्हणे चालणं. बरोबर आहे ना वहिनी, तिला आतापर्यंत काही नाही वाटलं, पण आजचा दिवस भारी गेला ना. हो लय वेळचा पोहोचला तुम्ही नाही. हा दादा लय वेळचं पोचलो आम्ही, मग आता बेसन पोळ्या करून ठेवल्या, म्हटलं सगळे येईल तर जेवण करतील म्हटलं. तर बाकीचे कुठे आहे? कोण पाहुणे आले नाही का बाकीचे? आले, काही आराम करून राहिले, काही जयाच्या घरी चालले गेले. जया गेली असेल ना घरी? हो तिला म्हटलं थांब म्हटलं इकडे, तर नाही म्हणे, ते चालली गेली पोरीला घेऊन. आरू होती आतापर्यंत इकडे, मग ते आली आणि आरूला घेऊन चालली गेली. ठीक आहे, बोलव ना तुम्ही आरू गिरूला जेवासाठी. हो आरूला घेऊन ये, जयाला घेऊन ये, आता सगळेजण जेवण करून घेऊ, थकलो साऱ्या दिवसभराचं, आराम करू जेवण करून. हो ठीक आहे, येतो मी बात. नमस्कार मंडळी, मी मीराची मामी. तुम्ही मला ओळखलं नसेल, मी तुम्हाला आजच दिसले नाही, तर मी आली कालच, पण आता मी नाही दाखवण्यात, आता एवढे जण असले म्हणजे कोणी दिसते ना कोणी नाही दिसत, तर मी आजच दिसले तुम्हाला. तर म्हटलं आता कसं झालं लग्न, सांगा आता तुम्ही कमेंट करून लग्न कसं वाटलं तर मीराचं. तर भेटू मग आता आपण उद्याच्या व्हिडिओ.
करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अरे बुडे, बुडे. काय म्हणता हो? आले काय तुम्ही? तुम्ही तर नवरदेवासोबत येणार होते हो. अरे हो, येणार होतं त्याच्यासोबत. पण मग असं झाली गोष्ट आता का आता त्याचं स्वागत करायला लागते. आता नवरी येईल तर आपल्याला त्याचं स्वागत नाही करायला लागत काय. मग आता आपण कुठं आहे? आपण आहे मायबापाच्या जागेवर. इथपर्यंत त्याला आता साथ दिला. आता आजच्या दिवस तर करायला लागन ना आपल्याला. आता पोरगी येईन घरात, पहिला दिवस आहे पोरीचा, पहिल्यांदा घरात येईन तर पहिला काही तिथं करायला लागन. तर आपल्याला कायले करा लागते? बहीण आहे ना त्याची, बहीण आहे, बहिणी मन जवळ आहे, बहिणीची सून आहे, पोरग आहे. एवढे जण असल्यावर आपली काय गरज होती? तर आपली काय चालते तिथे आता? अरे आपल्यालाच करायला लागते. त्यानं सांगितलं सुन्यानं, काकाजी तुम्हीच कर जा म्हणे, काकूले करायला लाव जा म्हणे. असं असं म्हणे काय तो? हो, म्हणून तुम्ही येऊन गेलो धावपळ करत. मी म्हटलं जातो, सांगतो बुडीले. बरं केलं मग जराशे लवकर आले तर. नाही तर आता मी लेटत होती. म्हटलं आता जेवण खाऊन तर काही करायला लागत नाही. तुम्हाला जेवा लागते काय? हो, अशी हुशार बनू नको. जेव्हा लागत नाही म्हणून स्वयंपाक नाही करायला लागत बा म्हणून असं नको समजो. ते पोरग येईन, नवरी येईन, तिच्यासोबत कोणी सवाशिदार येईन, 1-2 जणी, तर त्याला खाऊ पिऊ घालणं आपलं काम नाही काय? कोण आहे त्याच्या घरी करणार? आज आपण करून तर उद्या तो करून ना आपलं. म्हणजे आता त्याच्यासाठी स्वयंपाक करायला लागेल काय मला? हो, करायला लागल ना. आता कसं आहे, त्याच्या इथं कोण आहे करणार? त्याच्या बहिणीवर भरोसा नको करू तू. ते काय आहे, तिचं आहे नाही तर नाही आहे. ते काय उठले ना चालली जाईन घरी. तिचं काही खरं नाही आहे. आपल्यालाच पार पाडा लागते ते आता. आता सत्यनारायण होईपर्यंत मग लागन तर मग नको करू. मग ते पोरगी स्वतःच करते घरात आली म्हणजे. बरं मी काय नाही थोडी म्हणतो करायला, करतो ना. काय करू मग त्या पाहुण्यासाठी? कर ना, कायची भाजी कर जराशी, वरण भात लावून दे आणि पोळ्या करून घे जराशा. आणि ते पोरगी आहे ना आपल्या शेजारची, काय नाव आहे तिचं तर, तिला घेऊन घेतो जराशी, सांग तिले. जेव जो म्हणा इथं जेव जो म्हणा, जरासं करू लाग म्हणा बाई. हो, कमला नाव आहे तिचं. हो, तर त्या पोरीले म्हणा करू लाग म्हणा बाई जराशी म्हणा. कसं आहे, हात असला जरासा एकामेकाचा घ्यायला लागते. बरं, किती टाइम आहे होते आले अजून? त्याने लागन अजून अर्धा घंटा, तर तू करून ठेव. तसे नवरदेव नवरी आले म्हणजे दुसऱ्याच्याच घरी ठेवा लागते. मग याच्या त्याच्या कायले ठेवायचं, आपल्या घरी ठेवून येईल. आपल्या घरी राहतील ते 1-2 घंटे. मग त्याच्यानंतर त्याच्या घरी तूच जाजो स्वागत करायला. आणि नवरीले ओवाळजो बिवाळजो तिथं. असं आणि का होती तर काही टाकते काय मग? फुलं मुलं टाकल ना अंगणात? ते काही माहित नाही गड्या मला. आता सुन्यानं काही लावली असं अरेंजमेंट, तर त्याच्याबद्दल काही आपल्याला काही माहित नाही आहे. बरं, जाऊ द्यात. हे आरतीचं ताट काढून घेईन मी. काही टाकू का नाही टाकू? आता कसं आहे, ते एकटा पोराले काय काय सुचन व. त्याच्या घरी कोणी करणार ना सवरणार. बहीण पाहिली तर बहीण वक्तावरच आली. हो ना, मायबापाचं कर्तव्य तिनं पार पाडायला पाहिजे होतं. जाऊ दे, असं समज तर मागच्या जन्मीचं आपलं पोरगच होय, त्याच करून राहिलो आपण. म्हणूनच देवानं आपल्याला पोरग पोरगी काही दिलं नाही. नाही तर त्याच्या एवढी त्याला लावली असती काय माया आपण एवढी. हो ना, खरंच आहे. पण पोरगही जीव लावते वा आपल्याला. आता सून कशी निघते काय माहित बापा. अरे पोरगी हिरा हिरा, म्हटलं लाखातून एक. माया सोबत्याची पोरगी आहे ना. तू पोरगी पाहिजे फक्त, तूही म्हणशील का नाही पोरगी काय पोरगी आणली म्हणून. आपलं नाही करू केलं म्हणा. कसं असते आजकाल मायबापाचंच तर नाही करत लेकरं. तर आपल्याला कुठं आशा आहे त्यानं केले पाहिजे म्हणून. त्यानंच एकामेकाचं केलं पाहिजे आणि सोबत राहिले पाहिजे बापा. आयुष्यभर त्याचा जोडा घोडा राहिला पाहिजे चांगला. बस याच्यातच आलं सगळं. हेच मागतो देवाली मी. होते बरोबर. कर मग तू काय, त्या पोरीला आवाज देऊन देतो जरासा. आता तू थकली असून दिवसभर याची. आता म्हटलं नसतं दुसरं कोणाचं असतं तो. पण आता त्या पोराच्या मागं पुढं कोण आहे म्हणून करायला लागते आपल्याला. नाही हो, करतो ना. करतो काही नाही. आता जरासं थकणं नाही, आता वय झालं तर थकतेच माणूस. जाऊ द्या, करतो मी. हो कर मग. येतो मी.